अ, चला, गुड इव्हिनिंग सर्वांना. आता आपण काय पाहणार आहोत? रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. असेट आणि लायबिलिटी रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, आणि त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट, अकाउंटिंग जनरल एंट्रीज काय होणार आहेत ऍडमिशनच्या वेळेस, नवीन पार्टनर येणार आहेत त्यावेळेस, हे समजून घेऊ. आता ही सगळा एक पूर्ण पॅरेग्राफ समजून सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला थोडस रिव्हिजन करायचे आहे. ती रिव्हिजन याच्यासाठी की मला जे आता समजून सांगायचंय ते रिव्हिजनवरच बेस असणार आहे. म्हणजे काही कन्सेप्ट आपल्या ज्या आहेत त्या अगोदरच क्लिअर आहेत, फक्त मला त्या काय करायच्यात, पॉलिश करायच्या तुमच्या माइंड मधल्या. आणि त्या माइंड मध्ये का पॉलिश करायच्या, का लाईफ टाईम लक्षात ठेवायचा, याचं महत्व देखील तुम्हाला समजून सांगायचं. मी तुम्हाला सुरुवातीला जर आठवत असेल तर एक 4 गोष्टी समजून सांगितल्या होत्या. 4 बॉक्स असतात असं म्हटलं होतं. असेट आणि दुसरी गोष्ट काय? लॅबिलिटी. लॅबिलिटी. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस आणि लॉसेस. इनकम लॉस इन्कम. एक्सपेन्सेस, इन्कम, किंवा ह्या इन्कमला दुसरा शब्द मी गेन देखील वापरतो. गेन देखील वापरतो. आणि त्याच्यानंतर याला दुसरा शब्द अजून काय, एक्सपेन्सेसला दुसरा शब्द लॉस. लॉसेस. हो. तर ह्या 4 गोष्टी मी तुम्हाला याच्या अगोदरही समजून सांगितलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे माझा पहिला प्रश्न, असेट ज्या आहेत त्या असेटचा बॅलन्स काय असतो, डेबिट की क्रेडिट? ऑप्शन आहे तुमच्या समोर. डेबिट. डेबिट. व्हेरी गुड. आणि लॅबिलिटीचा बॅलन्स काय असतो असेटचा डेबिट आहे म्हटल्यानंतर? क्रेडिट असतो. व्हेरी गुड. लॅबिलिटीचा बॅलन्स काय असतो? क्रेडिट. आता मी एक्सपेन्सेस कडे येतो. एक्सपेन्सेसचा बॅलन्स काय असेल? डेबिट. व्हेरी गुड. एक्सपेन्सेसचा बॅलन्स सुद्धा काय असणार? डेबिट असणार. आणि मग इन्कमचा बॅलन्स काय असेल? क्रेडिट असतो. बरोबर का? हे क्लिअर का सर्वांना? ओके. आणि आपण आहे ना फायनल अकाउंट शिकलो होतो पार्टनरशिपचं. या फायनल अकाउंट मध्ये आपण एक काय शिकलो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण शिकलेले. आठवते ना सर्वांना? 300 वर्षापूर्वी शिकलो आपण. 300. त्याला आपल्याला किती वर्ष झाले? 300 वर्ष झाले. म्हणजे किती दिवस झाले? 30 दिवस झाले शिकलेलो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर. तर आता हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ची जी लेफ्ट हँड साइड असते त्याला आपण डेबिट साइड म्हणतो, आणि जी राईट हँड साइड असते त्याला आपण क्रेडिट साइड म्हणतो. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणता अकाउंट आहे, कोण सांगते मला? नॉमिनल. कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. व्हेरी गुड. नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. व्हेरी गुड. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण सगळे एक्सपेन्सेस आणि सगळे लॉसेस लिहितो. बरोबर का? हो. आणि क्रेडिट साइडला काय लिहितो? सगळे इन्कम आणि गेन्स लिहितो. इथपर्यंत तर सर्वांना क्लिअर. हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर ना? ओके. कारण की आपण 300 वर्षाचं लक्षात ठेवलं म्हणजे सगळे हुशार आहेत असं समजूया. आता पुढचा प्रश्न असा आहे की जर आपली असेट जर इन्क्रीज झाली, वाढली, तर तिला आपण डेबिट करतो का क्रेडिट करतो? एवढं सांगा मला. डेबिट. असेट वाढली तर डेबिट करायचं, म्हणजे जनरल एंट्री करत असताना तिला त्याच्यामध्ये डेबिट देणार. बरोबर. आणि वाढली तर त्या संबंधित असेट मध्ये ऍड करणार का लेस? ऍड करणार. आणि असेट वाढली म्हणजे आपला प्रॉफिट असेल की लॉस? काय असेल? प्रॉफिट असेल. मग हा झालेला जो प्रॉफिट असेल तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं लिहिल? डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिट साइडला लिहिणार. व्हेरी गुड. कुठं लिहिणार आपण तो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार. हर्षवर्धन, तू लेक्चर जॉईन करत असताना थोडस नेटवर्क ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जॉईन कर. कोणाला आवाज न येण्याचा प्रॉब्लेम आहे का? नाही सर, येतोय आवाज. बाकी सर्व लोकांना क्लिअर येतोय ना?
हो सर. हो सर. ओके, म्हणजे माझ्या एंड कडून नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही, तुमच्या एंड कडून जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, इश्यू असेल, तर थोडाफार आवाज कमी येऊ शकतो किंवा आवाज तुटत येईल. तर तेवढी फक्त काळजी घ्या. आपल्या लेक्चरच्या वेळेस घरामध्ये ज्या कोपऱ्यामध्ये रेंज असते त्या कोपऱ्यामध्ये बसायचं. चला सुरू करू तो. पहा, मी काय सांगितलं तुम्हाला, असेटचा बॅलन्स डेबिट असतो. असेट वाढली डेबिट करणार, वाढली म्हणजे ऍड करणार, आणि असेट वाढणे म्हणजे आपला प्रॉफिट असतो. आणि हा प्रॉफिट, असेट वाढलेला प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? क्रेडिट Credit साईडला. side. क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला. क्लिअर का सर्वांना ही गोष्ट? हो सर. हो सर. ओके ओके. चला आता दुसरी गोष्ट, लॅबिलिटी. लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो. अरे सॉरी, मला असेट कमी झालेलं सांगायचं अजून. असेट जर कमी झाली, हो सर. असेट जर कमी झाली तर आपण डेबिट करणार का क्रेडिट? Credit वाढल्यावर डेबिट करतो, कमी झाल्यावर क्रेडिट करणार. क्लिअर? आता कमी झाली म्हटलं त्या असेट मधनं आपण ती कमी झालेली अमाऊंट ऍड करणार का लेस करणार? लेस करणार. आणि असेट कमी होणे म्हणजे तुमच्या बिझनेसचा लॉस असेल की प्रॉफिट? Loss. लॉस असेल. आणि लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहितो आपण? Debit side. डेबिट साईडला. कुठं लिहितो? डेबिट साइडला लिहितो. डेबिट साईड. डेबिट साइडला लिहितो. क्लिअर का सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता मी येतो लॅबिलिटीकडे. लॅबिलिटीच्या बाबतीत लॅबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट. आणि लॅबिलिटी जर वाढली तर आपण काय करणार? जसं असेट वाढल्यावर डेबिट करत होतो, लॅबिलिटी वाढल्यावर क्रेडिट करणे. क्रेडिट करणार. आणि लॅबिलिटी वाढली म्हणजे त्याच्यामध्ये वाढ झाली, लॅबिलिटीत वाढलेली अमाऊंट काय करणार? ऍड करणार ना? हो. हो सर. ऍड करणार. आणि आपली लॅबिलिटी म्हणजे देयता. आपल्याला 10 रुपये द्यायचे होते, त्या ठिकाणी आपल्याला वाढून 12 रुपये जर द्यावे लागत असतील तर वरचा 2 रुपये एक्स्ट्रा वाढलेला आपला प्रॉफिट असेल की लॉस? लॉस. व्हेरी गुड. काय असेल? लॉस असेल. म्हणजे लॅबिलिटी वाढली की क्रेडिट करायचं, आणि क्रेडिट आपला लॉस आहे. मग हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? डेबिटला का क्रेडिटला? Debit side ला. डेबिट साइडला. व्हेरी गुड. डेबिट साइड. डेबिट साइडला. आता लॅबिलिटी जर कमी झाली, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याला डेबिट करणार की क्रेडिट? डेबिट. डेबिट. जसं असेट Debit कमी झाल्यावर करणार. क्रेडिट करणार, तसं लॅबिलिटी कमी झाल्यावर काय करणार? डेबिट करणार. Debit देणार. बरोबर. डेबिट करणार. कमी झाली म्हटल्यावर त्या लॅबिलिटी मधनं ती लेस करणार का ऍड करणार? Less करणार. लेस. आणि लॅबिलिटी देयता 10 रुपये, त्या ठिकाणी 8 रुपये झाली, तर आपला प्रॉफिट असेल की लॉस? Profit. प्रॉफिट. प्रॉफिट. मग हा प्रॉफिट आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? Credit side ला. साईडला. कुठं लिहिणार? क्रेडिट साइडला लिहिणार. क्लिअर का सर्वांना? हो हो सर. सर. ओके. लायबिलिटी म्हणजे ते येतं का? हो, देयता म्हणजे आपल्याला दुसऱ्याला कोणाला तरी पैसे द्यायचे, त्याला लॅबिलिटी म्हणतो आपण. हो सर. हे क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. चला आता एक्सपेन्सेस आणि इन्कमच्या बाबतीत येऊया. एक्सपेन्सेसचा बॅलन्स डेबिट असतो. ज्याचा बॅलन्स डेबिट आहे, बघा असेटचा बॅलन्स डेबिट आहे. असेट वाढली की आपण काय केलं? डेबिट. तसेच एक्सपेन्सेस जर इन्क्रीज झाले म्हणजे वाढले, तर एक्सपेन्सेस सुद्धा काय करणार आपण? डेबिट. डेबिट करणार. बरोबर. आणि डेबिट करणार म्हणजे त्याच्यामध्ये काय करणार आपण? ऍड करणार. Add करणार. एक्सपेन्सेस वाढले म्हणजे खर्च वाढला. खर्च वाढला म्हणजे आपला प्रॉफिट असेल की लॉस असेल? Loss असेल. लॉस. म्हणजेच काय? आपला एक्सपेन्सेस येतो. आणि लॉस कुठं लिहितो आपण? डेबिट साइड. कोणाच्या? प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार तो? डेबिटला लिहिणार. क्लिअर का? हो सर. ओके. आणि जर समजा हे जे एक्सपेन्सेस आहेत हे जर कमी तर झाले, माईक चालू कोणाच तरी. तर कुणाचं तरी खूप व्हॉइस येते बाहेरून.
ओके, आता बंद झाला ना? हो सर आता बंद झाला. हो सर. ओके, चला आता एक्सपेन्सेसच्या बाबतीत पहा. एक्सपेन्सेस जर कमी झाले, एक्सपेन्सेस जर कमी झाले तर त्याला आपण डेबिट करणार की क्रेडिट? क्रेडिट. क्रेडिट करणार. क्रेडिट. काय करणार त्याला आपण? क्रेडिट करणार. व्हेरी गुड. त्याला काय करणार? क्रेडिट करणार. आणि कमी झाले म्हणजे त्या एक्सपेन्सेस मधनं आपण काय करणार? ते लेस. लेस. Less आणि करणार. एक्सपेन्सेस कमी झाले म्हणजेच आपला थोडक्यात काय झाला? प्रॉफिट. झालं. प्रॉफिट इन्कम. इन्कम म्हणता येणार नाही कारण की एक्सपेन्सेस पेड करतो आपण, पण आपल्याला जो खर्च द्यायचा आहे त्याच्यामध्ये सूट दिली. आपल्याला 100 रुपये द्यायचे, त्या ठिकाणी एखादा म्हणला 80 रुपये दे, सूट भेटली म्हणजे डिस्काउंट भेटला, तर आपला तो काय थोडक्यात इन्कमच आहे. त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. आणि मग हा इन्कम कुठं लिहिणार आपण? क्रेडिट साइड. क्रेडिट साइड. कुठं लिहिणार? क्रेडिट साइडला लिहिणार. क्लिअर का सर्वांना? हो हो सर. सर. ओके, आता इन्कमच्या बाबतीत लक्षात राहू द्या. इन्कम आहे, इन्कम जर तुमचा वाढला तर त्याला डेबिट करणार की क्रेडिट? क्रेडिट. व्हेरी गुड. काय करायचं? क्रेडिट करायचं. वाढला म्हणून त्याच्यामध्ये ऍड करणार की लेस? ऍड ऍड करणार. ऍड. आणि वाढणे इन्कम तुमचा काय असेल? प्रॉफिट असेल, बरोबर ना? प्रॉफिट. हो सर. मग हा प्रॉफिट आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे लिहायचा? क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. म्हणजे या ठिकाणी तो आपण काय करणार? रेकॉर्ड करणार. क्लिअर सर्वांना? हो सर. हो सर. ओके, आता इन्कम जर समजा कमी झाला, काय झाला? कमी झाला, तर त्याला डेबिट करणार की क्रेडिट? डेबिट. डेबिट. आणि कमी झाला म्हणून लेस करणार की ऍड? लेस करणार. लेस. आणि इन्कम कमी होणे म्हणजे काय असेल? आपला लॉस असेल, बरोबर ना? लॉस. हो लॉस. सर. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याकडून आपल्याला 100 रुपये येणेत आणि त्यांनी 80 रुपये दिले, म्हणजे 20 रुपये आपले बॅड डेब्ट झाले, म्हणजे लॉस झाला. हा लॉस कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या साइडला. डेबिट साइडला. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, हे नियम आपल्याला माहितीत. म्हणजे काय? आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याकडं जो बिझनेस असणार आहे, जी फर्म असणार आहे, बरोबर, जी फर्म असणार आहे त्याला आपण ओल्ड फर्म म्हणूया, थोडक्यात ओल्ड फर्म. आणि या ओल्ड फर्म मध्ये हे दोन पार्टनर आहेत असं समजूया. हे दोन पार्टनर आहेत. या पार्टनरच्या काही असेट असतील आणि काय असतील? लायबिलिटी असतील, बरोबर. ह्या असेट एक तर वाढतील, कमी होतील. वाढल्या, कमी झाल्या तर आपण त्या प्रॉफिट अँड लॉस, म्हणजेच मला तुम्हाला या ठिकाणी आपण ऍडमिशन मध्ये हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही. ऍडमिशन मध्ये याला दुसरं नाव आहे. याला काय म्हटलं जातं? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. फक्त नावात काय चेंज केलंय मी? फक्त ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा उर्फ म्हणजे काय? आपण लग्नाच्या पत्रिकेत नाही केली सुरेश उर्फ गणेश, हा तसं उर्फ याला रिव्हॅल्युएशन अकाउंट असं म्हटलं जातं. हे सेम नेचर ऍज इट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे कोणासारखं आहे? सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला नाव या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वापरलं होतं, कारण की सेम नेचर ते नॉमिनल अकाउंट आहे, पण याला म्हणताना प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणायचं. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. ओके, आता ओल्ड फर्म मध्ये हे दोन पार्टनर आहेत असं समजा, आणि या दोन पार्टनरच्या ह्या असेट आहेत आणि काही लॅबिलिटी असतील, बरोबर. ह्या असेट लॅबिलिटी वाढून म्हणजे रिव्हॅल्यू होऊन त्यांना एकतर प्रॉफिट होऊ शकतो. हे जर अकाउंट क्लोज केलं आपण, कमी झाले, वाढले, आणि एकतर काय होऊ शकतो? प्रॉफिट होऊ शकतो, बरोबर ना. असेट वाढल्या तर प्रॉफिट होईल, किंवा कमी झाल्या तर काय होईल? लॉस होईल. हा, जर लॅबिलिटी वाढल्या तर लॉस होईल, कमी झाल्या तर प्रॉफिट होईल. आणि जर आपण ऍग्रीगेट अमाऊंट काढली प्रॉफिट लॉसची, असेट लॅबिलिटीची, तर बिझनेस मध्ये एकतर त्यांना प्रॉफिट होईल किंवा एकतर काय होईल? लॉस होईल. हा जो ओल्ड फर्मचा प्रॉफिट आहे किंवा ओल्ड फर्मचा लॉस आहे, या फर्म मध्ये आपण एखादा जर पार्टनर न्यू घेणार असू, न्यू पार्टनर जर येणार असेल, बरोबर, या न्यू पार्टनरचा संबंध आहे का? हो काय?
नाही. नाही, कारण की हा प्रॉफिट हा लॉस कोणाला दिला गेला पाहिजे? ओल्ड पार्टनरलाच दिला गेला पाहिजे ना. हो हो सर. नवीन पार्टनरला देण्याची काही गरज आहे का? नाही. 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 म्हणून ऍडमिशनच्या वेळेस काय केलं जातं माहिती का? हा पार्टनर काय म्हणतो, मी फर्म मध्ये येणार आहे. कुणाच तरी आवाज येतोय रे आजूबाजूचा. सर सांगा ना प्लीज. ढवळे हर्षदा. पहा, मी काय सांगतोय तुम्हाला की एकच मिनिट. मी काय म्हटलं तुम्हाला की ओल्ड फर्म मध्ये असेट रिव्हॅल्यूड झाल्या, लॅबिलिटी किंवा असेट रिव्हॅल्यू झाल्या, त्याच्यामुळे एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. याचा संबंध डायरेक्ट ओल्ड पार्टनरशी आहे. मग न्यू पार्टनर काय म्हणतो की जर समजा लॉस असेल तर मला हा लॉस बिअर करावा लागेल इन फ्युचर मध्ये. म्हणून काय केलं जातं, ज्या वेळेस तुम्ही नवीन पार्टनरला ऍड करून घेता आणि ज्या वेळेस तुम्ही न्यू फर्म काय करता, इस्टॅब्लिश करता, त्यावेळेस ज्या तुमच्या जुन्या ऍसेट आहेत त्यांची सध्याची व्हॅल्यू काय आहे आणि लॅबिलिटी आहेत त्या सध्या किती आहेत या तपासल्या जातात. म्हणजे बिल्डिंग तुम्ही बिझनेस सुरू करताना 10 वर्षापूर्वी 10 लाखाची होती. आता 10 वर्षापूर्वी 10 लाखाची होती, तीच तुम्ही असेटला कंटिन्युअसली 10 लाख दाखवत आलाय. पण आता 10 वर्षानंतर तिची व्हॅल्यू खरोखरच 10 लाख असेल का वाढलेली असेल किंवा कमी झालेली असेल? वाढलेली किंवा कमी झाली असेल. हा, दोन पैकी एक झालेली असेल, बरोबर ना. मग नवीन पार्टनरला ह्या असेट अँड लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होऊन आपल्याला एक न्यू फर्मचं न्यू बॅलन्स शीट बनवावी लागते आणि या बॅलन्स शीट मध्ये त्या असेट अँड लॅबिलिटीची प्रॉपर व्हॅल्यू घ्यावी लागते. मग ह्या जुन्या ज्या असेट अँड लॅबिलिटीची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये वाढ होईल किंवा कमी होईल, आणि ही झालेली वाढ किंवा झालेली कमी म्हणजेच लॉस म्हणू किंवा प्रॉफिट म्हणू झालेला, हा सगळा आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय करतो, ट्रान्सफर करतो. आणि हा जुन्या पार्टनरचा असतो सगळा, म्हणून हा जुन्या पार्टनर मध्येच काय केला जातो, वाटला जातो. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, चला आता पुढे जाऊया. आता त्यांनी आपल्याला इथं काय सांगितले ते फक्त रीड करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत चालूया. बघा, द व्हॅल्यू ऑफ असेट शोन इन बॅलन्स शीट मे बी डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय तुमच्या बॅलन्स शीटला ज्या असेट असतील त्यांची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू डिफरंट असू शकते. म्हणजे तुम्ही बॅलन्स शीटला ती 5 लाखाची जर दाखवली असेल तर ऍक्च्युली मार्केटमध्ये तिची व्हॅल्यू काय असू शकते, वेगळी असू शकते, बरोबर ना. हो सर. तर वेगळी असू शकतो. सो द इनक्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ न्यू फर्म. म्हणजेच काय, तुमच्या असेट एकतर काय होतील, इन्क्रीज होतील किंवा डिक्रीज होतील, किंवा लॅबिलिटी काय होतील, इन्क्रीज होतील किंवा डिक्रीज होतील. कधी? ज्या वेळेस तुम्ही नवीन पार्टनरला ऍडमिशन करून घ्याल, न्यू पार्टनरला ज्यावेळेस तुम्ही फर्म मध्ये ऍडमिट करून घ्याल त्यावेळेस. क्लिअर का सर्वांना हे वाक्याचा अर्थ? हो सर. The new partner has no right over such past profit. म्हणजे नवीन पार्टनरचा काहीही राईट नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जो प्रॉफिट झालेला असेल किंवा लॉस झालेला असेल तो सगळा प्रॉफिट किंवा लॉस ओल्ड पार्टनरच्या हक्काचा आहे, बरोबर ना. हो सर. त्याच्यावर नवीन पार्टनर कोणताही हक्क दाखवू शकत नाही, म्हणजे त्याचा कोणताही अधिकार नसणार आहे. म्हणून त्यांनी हे वाक्य वापरले, द न्यू पार्टनर हॅज नो राईट ओव्हर सच पास्ट प्रॉफिट. भूतकाळातला प्रॉफिट ऑल्सो ही शुड नॉट सफर द ड्यू टू लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. म्हणजे असेट जर व्हॅल्यूड झाल्या, जर प्रॉफिट झाला तर त्या प्रॉफिटवर न्यू पार्टनरचा काही अधिकार नाही किंवा लॉस मध्ये सुद्धा तो सहभागी होणार नाही. हे सर्वस्वी सगळं लचांड कोणाचं असणार आहे, जुन्या पार्टनरचं असणार आहे, ओल्ड पार्टनरचं असणार आहे. इथपर्यंत क्लिअर का सर्वांना आता मी जे सांगितलं ते? हो सर. हो सर. ओके, चला आता पुढे जाऊया.
सेम वे, आता पुढे पहा त्यांनी असं एक सांगितलंय, सेम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड असेट और अनरेकॉर्डेड लॅबिलिटी. आता काही वेळेस काय होतं माहिती का, आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं सांगितलं जाईल की बिझनेस मध्ये अचानक नवीन पार्टनर घेण्याच्या वेळेस लक्षात आलं की आपल्याकडे ही असेट आहे, ही छोटीशी, आता ती कोणत्याही नावाने असू शकते, पण ती आपण बॅलन्स शीटला दाखवलेली नाही म्हणजे रेकॉर्ड केली नाही, त्याला काय म्हणतो आपण? अनरेकॉर्डेड. अनरेकॉर्डेड. आणि ती आता रेकॉर्ड जर करावी लागली, अनरेकॉर्डेड असेट जर असेल, तर आपली असेट साइड वाढेल का कमी होईल रे? वाढेल. वाढेल. आणि असेट वाढली की प्रॉफिट असतो की लॉस? प्रॉफिट. आणि तो प्रॉफिट कुठं लिहिणार आपण? डेबिटला लिहिणार का क्रेडिटला लिहिणार? रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट. म्हणजे जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एखादी अनरेकॉर्डेड असेट जर मेन्शन केलेली असेल, तर तिची जी व्हॅल्यू असेल ती बॅलन्स शीटच्या असेटला आणि प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला लिहिणार. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. और अनरेकॉर्डेड लॅबिलिटी ऍट द सेम टाइम ऑफ ऍडमिशन. आणि ऍडमिशनच्या वेळेस अशी एखादी लॅबिलिटी सुद्धा आपल्या लक्षात येईल की जी रेकॉर्ड केलेली नाही, त्याला आपण काय म्हणणार? अनरेकॉर्डेड लॅबिलिटी. आता ही लॅबिलिटी अनरेकॉर्डेड असल्यामुळे आपल्या अगोदर बॅलन्स शीटला नव्हती, पण आता बॅलन्स शीटला येईल, म्हणजे लॅबिलिटी वाढेल ना? हो. आणि लॅबिलिटी जर वाढली तर आपण त्याला काय करतो? क्रेडिट का डेबिट? क्रेडिट. क्रेडिट. पण लॅबिलिटी वाढणे आपला मुळात काय असेल? लॉस की प्रॉफिट? लॉस. आणि हा लॉस आपण कुठं लिहिणार मग? आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. मित्रांनो, तुम्ही जवळजवळ 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आता मी जे उत्तर जी सांगताय ना तुम्ही, याच्यावरूनच सांगतो, कारण की हेच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला. त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं काम नाही, ऍडमिशन खूप सोपं आहे. फक्त गुडविलचे ऍडजस्टमेंट लक्षात ठेवा. बघा, इट इज शुड बी शोन इन द बुक्स बिफोर ऍडमिटिंग द न्यू पार्टनर. मग आता हे बुक्स मध्ये दाखवावं लागतं कधी? नवीन पार्टनरला ऍड करण्याच्या अगोदर. सच ऍडजस्टमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ असेट अँड लॅबिलिटी इज कॉल्ड ऍज रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लॅबिलिटीज. म्हणजेच काय? ही असेट वाढणे, कमी होणे, अनरेकॉर्डेड असेट आपल्याला अचानक खजिना सापडल्यागत सापडणे, लॅबिलिटी अनरेकॉर्डेड अचानक पुढे येणे, हे जे आहे असेट आणि लॅबिलिटी मधलं काय होतं? अमाऊंट कमी जास्त होऊ शकतात, म्हणूनच त्या रिव्हॅल्यूड होतात, आणि त्यालाच म्हटलं जातं रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लॅबिलिटीज. क्लिअर का? हो सर. ओके. अनरेकॉर्डेड असेट परत सांगा. अनरेकॉर्डेड असेट म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण एक फर्निचर, एक खुर्ची घेतली होती 100 रुपयाची, आणि ती बॅलन्स शीटला दाखवलीच नव्हती, जुनी खुर्ची. मग ही जर दाखवलेली नसेल तर ती काय असेल? रेकॉर्ड केलेली आहे का? नाही. खुर्ची आपली काय आहे? असेट. फर्निचर आहे आपली, फर्निचर आपली असेट आहे, म्हणून त्याला अनरेकॉर्डेड आहे, म्हणून त्याला रेकॉर्ड केलं नाही, म्हणून त्याला अनरेकॉर्डेड असेट म्हणणार. अशी कोणतीही असेट बिझनेस मध्ये असू शकते की जी आपण रेकॉर्ड करायची विसरून गेलो, त्यालाच अनरेकॉर्डेड असेट म्हणणार. बरोबर का? आणि ही असेट रेकॉर्ड केली नाही आणि आता आपल्या लक्षात आली, आणि आता जर आपण ती बॅलन्स शीटच्या असेटला दाखवली, तर 100 रुपयाने आपली असेट वाढेल ना दाखवल्यानंतर? हो. मग जर ही असेट जर वाढली तर आपला प्रॉफिट होईल का लॉस होईल? प्रॉफिट. आणि प्रॉफिट कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. क्लिअर का आता? ओके, चला पुढे जाऊया. ऍट द टाइम ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द फर्म. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय? ऍडमिशन करतोय त्यावेळेस असेट अँड लॅबिलिटी ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड. फर्मच्या असेट आणि लॅबिलिटी काय होतात? रिव्हॅल्यूड, म्हणजे कमी जास्त होऊ शकतात. द चेंज मेड इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड लॅबिलिटीज आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. बघा, आत्ताच मी तुम्हाला हे जे सगळं सांगितलं ना, इथं असेट मधच्या व्हॅल्यू वाढल्या, कमी झाल्या, लॅबिलिटीची व्हॅल्यू वाढली, कमी झाली, प्रॉफिट झाला, लॉस झाला, हा सगळा प्रॉफिट लॉस कुठं रेकॉर्ड करायचा आहे आपल्याला? रिव्हॅल्युएशन प्रॉफिट अकाउंट. अँड लॉस अकाउंट.
Evaluation. म्हणजेच त्याला आपण प्रॉफिट अँड Revaluation लॉस account. ऍडजस्टमेंट असं म्हणतो. आणि तेच वाक्य त्यांनी या ठिकाणी वापरले. काय वापरले त्यांनी पहा, ऍट द टाइम ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द फर्म असेट अँड लायबिलिटी ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड, द चेंज मेड इन द व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे असेट मध्ये जो व्हॅल्यू मध्ये जो चेंज झालेला आहे किंवा लायबिलिटीच्या व्हॅल्यू मध्ये जो चेंज झालेला आहे आर रेकॉर्डेड इन द रिव्हॅल्युएशन अकाउंट. यालाच ऑर म्हटलं जातं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. तुम्हाला रिकामे जागेसाठी विचारलं जाऊ शकतं. लक्षात राहील का? रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव काय आहे? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट कोणता अकाउंट आहे? पर्सनल, रिअल, नॉमिनल? Nominal. नॉमिनल. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट कोणता अकाउंट आहे? पर्सनल, रिअल, नॉमिनल? नॉमिनल. क्लिअर. Nominal account. ओके, चला क्लिअर. आफ्टर रेकॉर्डिंग द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द असेट अँड लायबिलिटीज. बघा, आपण असेट अँड लायबिलिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेला रेकॉर्ड केल्यानंतर द गेन ऑर लॉस, एक तर काय होऊ शकतो? प्रॉफिट म्हणजे गेन होऊ शकतो किंवा लॉस होऊ शकतो. हा लॉस जो असेल त्यालाच प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन म्हटलं जातं किंवा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन म्हटलं जातं. हा ट्रान्सफर कुठे केला जातो? कोणाला वाटला जातो? हा जुन्या पार्टनरला. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की ह्या लॉस मध्ये किंवा प्रॉफिट मध्ये नवीन पार्टनरचा काय फरक हे आहे का? संबंध आहे का? नाही. नाही. मग हा जुन्या पार्टनरला, ओल्ड पार्टनरला वाटला जातो. आणि ओल्ड पार्टनरचा आपण काय करतो? एक तर कॅपिटल अकाउंट तयार करतो किंवा करंट अकाउंट तयार करतो. मग तो कॅपिटल किंवा करंट अकाउंटला काय केला जातो? ट्रान्सफर केला जातो त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. क्लिअर का सर्वांना? हो सर. हो सर. आम्ही अनिल कोण आहे रे? नाव सांग पूर्ण. चला, तर तो प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये त्यांच्या ओल्ड त्यांना वाटला जातो. त्यांनी पुढे असं सांगितले, रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाईल. याला थोडस IMP करून ठेवा. हे पॅरेग्राफ कळला का सर्वांना? आता मी समजून सांगितलं तो. हो सर. ओके. आता पुढच्या आता जे मी सांगितलं त्याची सगळी रिव्हिजन आहे या ठिकाणी. आणि ही आपल्याला रिव्हिजन समजून घ्यायची. बघा, ट्रान्झॅक्शन आहे. काय ट्रान्झॅक्शन मध्ये? आता जनरल एंट्री शिकायची आपल्याला. हे मी तुम्हाला परत रिवाइज करणारच आहे. इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. असेट जर वाढली तर आपला प्रॉफिट असतो की लॉस? Profit. प्रॉफिट. म्हणजेच इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट प्रॉफिट. आणि डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी. लॅबिलिटी जर कमी झाली तर आपला प्रॉफिट असतो की लॉस? Profit. प्रॉफिट असतं. बरोबर. असेट वाढली की असेटला डेबिट देतो की क्रेडिट? Debit. आणि लॅबिलिटी कमी झाली, लॅबिलिटीला डेबिट देतो की क्रेडिट? Credit. लॅबिलिटी कमी झाली, असेट वाढल्यावर डेबिट, लॅबिलिटी कमी झाल्यावर डेबिटच देणार. लॅबिलिटी कमी झाली, वाढली नाही. असेट वाढली डेबिट, लॅबिलिटी वाढली क्रेडिट. लॅबिलिटी कमी झाली डेबिट आणि असेट वाढली डेबिट. क्लिअर का? हो सर. ओके. म्हणून जनरल एंट्री मध्ये बघा, इन्क्रीज इन असेट, असेट वाढली की डेबिट, म्हणून असेट अकाउंट डेबिट. क्लिअर? हो सर. ओके. डिक्रीजिंग इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी, लॅबिलिटी कमी झाली डेबिट, म्हणून लॅबिलिटी अकाउंट डेबिट. क्लिअर? जनरल एंट्री. हो सर. आणि दोन्ही मध्ये असेट वाढल्यामुळे सुद्धा प्रॉफिट झाला आणि लॅबिलिटी वाढल्यामुळे सुद्धा प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठं लिहिणार? Credit side. क्रेडिट साइड. म्हणून जनरल एंट्री मध्ये क्रेडिट दिले बघा, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. समजली का जनरल एंट्री अशीच का केली? हो सर. ओके.
बघा परत एकदा सांगतो, इन्क्रीज इन असेट, असेट वाढली म्हणून असेटला डेबिट, डिक्रीज इन लॅबिलिटी, लॅबिलिटी वाढली म्हणून लॅबिलिटीला क्रेडिट, म्हणून एंट्री होईल असेट अकाउंट डेबिट, लॅबिलिटी अकाउंट डेबिट, आणि दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला म्हणून टू रिव्हॅल्युएशन ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. आणि नॅरेशन लिहायचं बिंग असेट अँड लॅबिलिटी रिव्हॅल्यूड किंवा इन्क्रीज किंवा डिक्रीज, पण साधं सिंपल लिहायचं बिंग असेट अँड लॅबिलिटी रिव्हॅल्यूड. नॅरेशन कडे जास्त लक्ष देऊ नका, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ते लिहिणारच आहोत. हे पहिलं ट्रान्झॅक्शन समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. ओके, दुसरं 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन समजून घेऊया. डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट, असेटची व्हॅल्यू कमी झाली, बरोबर. असेट कमी झाली तर डेबिट करणार की क्रेडिट? क्रेडिट. 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 आणि असेट कमी झाल्यामुळे लॉस झाला की प्रॉफिट? लॉस. लॉस झाला. आणि इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी, लॅबिलिटी वाढली की काय करणार? डेबिट करणार की क्रेडिट? डेबिट करणार सर. बघा, असेट वाढल्यावर डेबिट, लॅबिलिटी वाढल्यावर क्रेडिट. आणि जर बरोबर आहे ना, आता बघा इथं सॉरी, असेट जर कमी झाली तर क्रेडिट, आणि लॅबिलिटी जर कमी झाली, सॉरी माझंच कन्फ्युजन व्हायला लागलं, BMW यायला लागली. हा वाढली तर काय करणार आपण? क्रेडिट करणार. आणि लॅबिलिटी वाढणे म्हणजे 10 रुपये द्यायचे त्या ठिकाणी 12 रुपये देणे, म्हणजे लॉस आहे का प्रॉफिट आहे? लॉस लॉस आहे. बघा, असेट डिक्रीज झाली म्हणून आपण असेटला क्रेडिट देणार, म्हणून जनरल एंट्री मध्ये बघा टू असेट अकाउंट लिहिलंय, दिसतंय का? हो सर. हो. आणि लॅबिलिटी वाढली की त्याला क्रेडिट देतो, म्हणजे तो क्रेडिट देणार, म्हणून त्या ठिकाणी जनरल एंट्री मध्ये टू लॅबिलिटी लिहिले. क्लिअर का? क्लिअर का? हो सर. ओके, परत एकदा सांगतो, परत सांगा. सांगतो. पहा काय सांगितलंय त्यांनी, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असेटची व्हॅल्यू कमी होणे. असेट कमी झाली की मी तुम्हाला रूल काय सांगितलं होता, तिला काय करायचं? क्रेडिट करायचं. म्हणून पहा जनरल एंट्री मध्ये टू असेट लिहिले, कारण की आपण क्रेडिट लिहित नाही. जनरल एंट्री मध्ये काय लिहितो? टू असेट. ज्याच्या पुढे डेबिट लिहिले त्या अकाउंटला डेबिट देणार, म्हणून काय लिहिले? टू असेट लिहिले. असेट लिहिले म्हणजे असेटला काय दिले आपण? क्रेडिट दिले, बरोबर. इन्क्रीज इन लॅबिलिटी, लॅबिलिटी जर वाढली तर आपण लॅबिलिटीला काय करतो? क्रेडिट. पहा, लॅबिलिटी जर वाढली तर लॅबिलिटीला क्रेडिट करतो, म्हणून टू लॅबिलिटी लिहिले, म्हणजेच काय दिले? त्याला क्रेडिट दिले. क्लिअर का? हो सर. लॅबिलिटी वाढली, आपला लॉस झाला. असेट कमी झाली, त्यामुळे सुद्धा आपला लॉस झाला, बरोबर का? हो सर. आणि हा लॉस कुठे लिहितो आपण? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला, म्हणून त्यांनी या ठिकाणी वापरले रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट टू लॅबिलिटी अकाउंट. क्लिअर सर्वांना? हो सर. आणि याचं सुद्धा नॅरेशन लिहायचं बिंग असेट अँड लॅबिलिटी रिव्हॅल्यूड. ओके. हो सर. ओके, चला पुढे समजून घेऊया. नंबर 3चं ट्रान्झॅक्शन बघा, रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड असेट इन द बुक्स ऑफ अकाउंट. अनरेकॉर्डेड म्हणजे रेकॉर्ड न केलेले असेट, ज्या आपल्याला माहितीच नाही आपल्याकडे आहेत. मग जसं मी तुम्हाला खुर्चीचं उदाहरण दिलं, जर या रेकॉर्ड केल्या असेट आपल्याकडे नव्हती, आता आपण तिला रेकॉर्ड करायची म्हणल्यावर असेट आपली वाढेल का कमी होईल? वाढेल. आणि असेट वाढली की असेटला काय देणार? डेबिट. म्हणून असेट अकाउंट डेबिट का दिलं, कळलं का? हो सर. ओके. आणि असेट वाढल्यामुळे आपला प्रॉफिट होतो की लॉस? प्रॉफिट. आणि प्रॉफिट कुठं लिहितो? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला, म्हणून जनरल एंट्री मध्ये टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लिहिले. क्लिअर का सर्वांना एंट्री? हो सर. ओके. पहा 4 नंबर मध्ये बघा, क्रिएटिंग अ न्यू लॅबिलिटी इन द बुक्स ऑफ, म्हणजेच क्रिएट किंवा अनरेकॉर्डेड लॅबिलिटी म्हणू त्याला, अनरेकॉर्डेड लॅबिलिटी म्हणू. लॅबिलिटी नव्हती पण निर्माण झाली, म्हणजे लॅबिलिटी वाढली का कमी झाली?
वाढली. वाढली. आणि लॅबिलिटी वाढली की लॅबिलिटीला काय करतो आपण? क्रेडिट. क्रेडिट क्रेडिट. आणि Credit लॅबिलिटी देतो, sir. वाढल्यामुळे आपला काय झाला? लॉस झाला का प्रॉफिट? लॉस. लॉस झाला. मग लॉस कुठं लिहितो? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट आणि लॅबिलिटी वाढली म्हणून लॅबिलिटीला क्रेडिट टू लॅबिलिटी अकाउंट. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? हो हो सर. सर ओके. आता दुसरी गोष्ट, हे सगळं झाल्यामुळं असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूड झाल्यामुळं जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट आपण पार्टनर्सला डेबिटला ट्रान्सफर करतो की क्रेडिटला? फायनल अकाउंट आठवा. प्रॉफिट कुठं ट्रान्सफर क्रेडिटला. करतो? क्रेडिट क्रेडिट साईडला क्रेडिट साइडला. कोणाच्या? पार्टनर्स कॅपिटलच्या. बरोबर ना? हो सर. हो सर आणि हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिसतो की क्रेडिटला दिसतो? डेबिटला. डेबिट हो बरोबर, डेबिटला क्रेडिटला. दिसतो. डेबिटला. क्रेडिट साइड मोठी म्हणून डेबिटला लिहिली, प्रॉफिट साइड मोठी म्हणून एक्सपेन्सेसला लिहिली आणि फरक डेबिटला दिसतो. जो फरक असतो तो डेबिटला दिसतो, परंतु तो ऍक्च्युली प्रॉफिट असतो. क्लिअर का? हो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लॅबिलिटी, सॉरी, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कारण की प्रॉफिट आपण पार्टनर कॅपिटलला क्रेडिटला लिहिणार म्हणून या ठिकाणी त्याला क्रेडिट दिलंय. क्लिअर का? क्रेडिट का दिलं? हो सर. ओके. आणि जर लॉस असेल तर तो दिसत कुठं असेल? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला का क्रेडिटला? डेबिट साइडला. क्रेडिट साइडला. म्हणून रिव्हॅल्युएशनला क्रेडिट. हा. आणि लॉस हा कुठं ट्रान्सफर करतो? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. डेबिट साईडला डेबिट साइडला. त्यामुळं ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट जर लॉस असेल तर. म्हणून त्यांनी असं म्हटलंय ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून ओल्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. आणि प्रॉफिट जर असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. एवढ्या जनरल एंट्री समजल्या का? हो हो सर. सर. ओके. शेवटचा एक अर्धा मिनिट राहिलाय. आपण आज या ठिकाणी थांबू.